नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचे ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक घेऊन आली आहे जो आहे सिंपल फ्युचर टेन्स। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सिंपल फ्युचर शिकायचं आहे। तुम्ही बरेचदा शिकलेले असाल सुद्धा मला माहित आहे। मात्र प्रॉब्लेम काय असतो, आपण शिकतो मात्र आपण त्याला प्रॅक्टिकल बेस शिकत नाही। जसं आपण आज शिकणार आहे पॉझिटिव्ह कसे असतात, निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन, पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन, निगेटिव्ह WH क्वेश्चन, आणि त्यानंतर आपण करणार आहे सेंटेन्सेसची प्रॅक्टिस। आपण रिअल लाईफमध्ये कशा पद्धतीचे सेंटेन्स यूज करत असतो सिंपल फ्युचर या कॅटेगरीचे, ते देखील आपण याच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। सोबतच तुमच्यासाठी हा व्हिडिओ सर्व तुम्ही बघितला, त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित झाली, सेंटेन्स तुम्ही सर्व प्रिपेअर केले, त्यानंतर तुमच्यासाठी आहे एक्सरसाइज रेडीमेड। तर एक्सरसाइज तुमच्यासाठी आहे, तर एक्सरसाइज तुम्हाला करायची सुद्धा आहे आणि चेकिंगसाठी ऑप्शन देखील आहे। ऑप्शन तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळून जाईल, तुम्हाला आन्सर सुद्धा मिळून जातील जे तुम्ही एक्सरसाइज कराल त्याची। ठीक आहे, तर आन्सर चेक करून घ्यायचे आणि टेन्स कितपत समजला तुम्हाला हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल। आणि बघा, जोपर्यंत तुम्ही छान प्रॅक्टिस करत नाही, सर्व गोष्टी डिटेलमध्ये शिकत नाही, तोपर्यंत तुम्हाला येणे शक्य नाही। बरेचदा आपण असं करतो की लेक्चर ऐकतो, व्हिडिओज बघतो, मात्र प्रॅक्टिस करत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम येतात। जे काही मी शिकवते, जे काही तुम्हाला सांगते, जे होमवर्क सांगते ते तुम्ही व्यवस्थित करा। जसं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जवळजवळ 20 ते 25 सेंटेन्स रेडीमेड मिळतील, जे या बेसवर आहे सिंपल फ्युचर टेन्सच्या। जर तुम्हाला ते सेंटेन्स डेली लाईफमध्ये तुम्ही यूज करू शकला आणि तुम्ही तशाच प्रकारचे सेंटेन्ससुद्धा बनवू शकला तर किती छान होईल। सिंपल फ्युचर आपल्याला फक्त शिकायचं नाही आहे, तर त्याला प्रॅक्टिकल बेस बनवायचा आहे आणि आपल्याला सेंटेन्स क्रिएटसुद्धा करता यायला हवे। तर चला चालू करू आपण आजचा व्हिडिओ। त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी कोणी जर पेड कोर्सेससाठी इंटरेस्टेड असाल तर तुमच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही तिकडे जाऊ शकता आणि आपले पेड कोर्सेस घेऊ शकता, ज्यामध्ये ग्रामर असेल, स्पोकन इंग्लिश असेल, PDFs असतील, अवेलेबल आहेत, कमी प्राईजमध्ये आहेत तुम्हाला घर बसल्या शिकण्यासाठी। आणि जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता किंवा चॅनलला देखील फॉलो करू शकता। जे नवीन आहेत त्यांनी डे 1 पासून फॉलो केल्यास तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होईल। ओके, चला स्टार्ट करूया आपण। यामध्ये बघा, सिंपल फ्युचर म्हणजे काय याला आपण सुरुवातीला समजून घेऊ। सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे याला आपण म्हणत असतो साधा भविष्यकाळ। साधा भविष्यकाळ हे काय असतं, एक कंडिशन लक्षात ठेवा तुम्ही, किंवा याचा सेन्स तुम्हाला सांगते मी, याचा सेन्स एक तर न असतो किंवा र असतो। मात्र आपल्याला याची कंडिशन लक्षात ठेवायची की आपण आत्ताच्या नंतरचा जो येणारा काळ असतो तो फ्युचर टेन्स असतो। त्यामध्येही आपण पहिला पार्ट शिकतोय सिंपल फ्युचर टेन्स, ज्यामध्ये आपण मी गावाला जाईन किंवा ती मला कॉल करेन, आम्ही त्यांना सांगू किंवा मी त्यांना सांगेन, हे जे सेंटेन्स आहे भविष्य काळातले, अशा पद्धतीचे जेव्हा आपण बोलतो मराठीमध्ये, ते सेंटेन्स जेव्हा आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचे असतात तेव्हा आपल्याला सिंपल फ्युचर टेन्सचा आधार घ्यावा लागतो। जसं मी म्हटलं, आय विल कॉल यू लेटर, मी तुला नंतर कॉल करेन, शी विल बी राईट बॅक, ती लवकरच येईल, किंवा वी विल गो देअर, आम्ही तिकडे जाऊ। तर हे जे सेंटेन्स आहे हे भविष्यातले आहेत, तर ते सेंटेन्स आपल्याला शिकायचे कसं बनवायचं। बघा, सुरुवातीला आपण शिकणार आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स। त्यापूर्वी तुमच्यासाठी हा जो चार्ट मी काढते हा अतिशय महत्त्वाचा असा चार्ट असतो। जसं आय असो, वी, दे, यू म्हणजे सब्जेक्ट, नाऊन असू द्या, प्रोनाऊन असू द्या, काही पण असू द्या, एक असू द्या, अनेक असू द्या, आपल्याला विल आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म त्यानंतर यूज करायचं आहे। जसं आय विल गो देअर, वी विल गो देअर, दे विल गो देअर, अशा पद्धतीनं विलच्या नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म। ओके, नेक्स्ट आहे बघा, या ठिकाणी सूत्र दिले पॉझिटिव्हचं, सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, हे झालं सूत्र। आता आपण बनवूया सेंटेन्सेस। तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकून देते मी आणि नंतर मग आपण सेंटेन्स बनवू। या ठिकाणी बघा, जसं पहिलं सेंटेन्स आहे, आय विल डिपेंड ऑन फॅमिली, मी फॅमिलीवर डिपेंड असेन किंवा असणार भविष्यामध्ये। वी विल चेंज नेचर, आम्ही आमचा स्वभाव बदलवेन न किंवा बदलवणार। सेन्स बघा भविष्यातला, आता बदलतो का नाही, भविष्यामध्ये।
ही विल प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळेन किंवा खेळणार. तर चला, हे झाले आपले पॉझिटिव्ह सेंटेन्स. यामध्ये काहीच केलं नाही आपण, फक्त विलच्या नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म यूज केलंय. आता आपल्याला बघायचंय निगेटिव्ह कशा पद्धतीने बनवायचे. निगेटिव्ह बनवत असताना आपण जसं पॉझिटिव्हचं केलं तसंच, फक्त इथे नॉट टाकायचंय कारण निगेटिव्ह आहे. जसं आपण म्हणतो मी तिकडे येणार नाही, आय विल नॉट कम देअर, है ना, ती मला कॉल करणार नाही, भविष्यातल्या आपण गोष्टी सांगतोय. तसंच मी म्हटलं आय विल नॉट डिपेंड ऑन फॅमिली, मी फॅमिलीवर डिपेंड राहणार नसेन. वी विल नॉट चेंज नेचर, आम्ही आमचा स्वभाव बदलवणार नसेन भविष्यात. ही विल नॉट प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळणार नसेन. तर यामध्ये विल नॉटला तुम्ही ओंट सुद्धा करू शकता. ही ओंट प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळणार नसेन. अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह व्हर्बल करत असताना, आता निगेटिव्ह झाला आपला, आता पॉझिटिव्ह व्हर्बल बघू आपण. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे याचा आन्सर येस ऑर नोनी आपण देत असतो. येस ऑर नो टाईप क्वेश्चन असतात आणि हेल्पिंग व्हर्बनी सुरुवात झालेली असते क्वेश्चन बनवायची. जसं विलला सुरुवातीला घेतलं सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट, हे झालं आपलं स्ट्रक्चर. आता सेंटेन्स बघा, या ठिकाणी विलला सुरुवातीला घ्यायचं, बाकी सेंटेन्स जसंच्या तसं, जसं आपण पॉझिटिव्हमध्ये केलं होतं तसं. विल आय डिपेंड ऑन फॅमिली, मी फॅमिलीवर डिपेंड असेन का. विल वी चेंज नेचर, आम्ही नेचर, आमचा स्वभाव जो आहे तो बदलवेन का. विल ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळेन का. न आणि का, नचा सेन्स कायम आहे, भविष्यातल्या गोष्टी सांगतोय. अशाच पद्धतीने जेव्हा आपल्याला निगेटिव्ह व्हर्बल करायचे असतात, त्याला सुद्धा बनवत असताना आपल्याला फक्त इथे नॉट टाकावं लागतं सब्जेक्टच्या नंतर. चला शिकून घेऊ आपण ते सुद्धा. तर यामध्ये बघा, यामध्ये टाईप करत असताना थोडी मिस्टेक झाली आहे, तर आपण इथे टाकणार आहे सब्जेक्ट. ठीक आहे, विलच्या नंतर. विलला सुरुवातीला घ्यायचं आपल्याला, सब्जेक्टला जागेवर ठेवायचं. जसं विल आय नॉट डिपेंड ऑन फॅमिली, मी फॅमिलीवर डिपेंड नसेन का. जसं असेन का तसं नसेन का असं बोलत असतो ना आपण. विल वी नॉट चेंज नेचर, आम्ही स्वभाव बदलवणार नसेन का. विल ही नॉट प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळणार नसेन का भविष्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सेंटेन्स निगेटिव्हचे बनवायचे आहे, ज्यामध्ये निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आपण बनवतो, फक्त आपल्याला नॉट टाकायचं आहे. किंवा याला तुम्ही असं सुद्धा करू शकता, वोंट ही प्ले क्रिकेट. बघा, विल नॉटला एकत्र करून अशा पद्धतीनं सेंटेन्स सुद्धा तुम्ही यूज करू शकता. वोंट ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळणार नसेन का. अशा पद्धतीने WH क्वेश्चन बनवत असताना जसं आपण बघितलं आपल्या व्हर्बल क्वेश्चनचं, त्याच पद्धतीनं फक्त WH वर्डला सुरुवातीला तुम्हाला ठेवायचं आहे. वेन विल आय डिपेंड ऑन फॅमिली, मी फॅमिलीवर केव्हा डिपेंड असेन. फॉर व्हॉट विल वी चेंज नेचर, आम्ही कशासाठी स्वभाव बदलवेन. विच बुक विल ही रीड, तो कोणते पुस्तक वाचेन, भविष्यातल्या गोष्टी सांगतोय आपण. WH वर्ड माहिती असणं हे मस्ट आहे तुमच्यासाठी. बस WH वर्डला सुरुवातीला टाका, बाकी सर्व व्हर्बल क्वेश्चन सारखं. ओके, चला आपण सगळ्या गोष्टी शिकलोय, मात्र आपल्याला करायची आता प्रॅक्टिस. हे आहेत आपले डेली यूज प्रॅक्टिस सेंटेन्सेस. सो तुम्हाला व्यवस्थित ऐकायचे आहे आणि हे सर्व सेंटेन्सेस आजपासून तुम्हाला यूज करायचे आहेत तुमच्या लँग्वेजमध्ये. जसं आय विल मेक शुअर टू डू धिस, मी तुम्हाला खात्री देतो की मी हे करेन. जसं आपले बॉस असेल, आपण त्यांना म्हणत असतो काळजी करू नका, मी हे करेन. आय विल मेक शुअर, मी तुम्हाला खात्री देतो, टू डू धिस, हे मी करेन. आय विल बी बॅक बाय 2 PM, मी 2 वाजेपर्यंत परत येईन. विल यू हॅव सम कॉफी, तुम्ही थोडी कॉफी घेणार का. आय विल कॉल यू लेटर, मी तुम्हाला नंतर कॉल करेन. आय विल बी देअर इन 10 minutes, आपण बरेचदा असं म्हणतो मी तिथे 15 मिनिटात असेन. आय विल बी देअर इन 10 minutes, मी 10 मिनिटात तिथे असेन. विल यू प्लीज मूव अ बिट, थोडं सरकाल का किंवा थोडे बाजूनं व्हाल का. विल यू प्लीज मूव अ बिट. वेन विल यू पे बॅक द मनी, तुम्ही पैसे कधी परत द्याल. वेन विल यू पे बॅक द मनी. हाऊ लॉंग विल शी स्टे इन पुणे, ती किती दिवसांसाठी पुण्यात असेन. हाऊ लॉंग विल शी स्टे इन पुणे. अशा पद्धतीचे सेंटेन्स आपण बोलत असतो आणि बोलत असताना आपल्याला त्यांना रिप्लेस करायचं आहे. जसे मी सांगितले त्या पद्धतीनं तुम्हाला त्यांना यूज करायचं. ओके, नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा,
आय विल नॉट गो एनीवेअर विदाउट हर. मी तिच्याशिवाय कुठेही जाणार नसेन. एव्हरीथिंग विल बी फाईन. सर्व काही ठीक होईल. हे नेहमीचं सेंटेन्स आपलं. आय विल कीप माय प्रॉमिस. मी माझं प्रॉमिस पाडेन किंवा मी माझं वचन पाडेन. विल माय ड्रीम कम ट्रू. माझं स्वप्न साकार होईन का? इट विल टेक मी सम टाईम. यू मे लिव्ह. मला याला थोडा वेळ लागेल. तुम्ही जाऊ शकता समोर. बरेचदा आपण कामात असतो आणि आपल्याला समोरच्याला सांगायचं असतं की या कामाला मला आहे ना, इट विल टेक सम टाईम, मला थोडा वेळ लागेल. यू मे गो. तुम्ही जाऊ शकता समोर. विल यू प्लीज, विल यू हेल्प मी इन गेटिंग द रूम क्लीन्ड. तुम्ही मला रूम क्लीन करण्यामध्ये मदत करणार का? नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं, आय विल नॉट बी एबल टू डू धिस वर्क टुडे. हे काम करण्यासाठी मी आज करू शकणार नाही किंवा मी एबल नाही आहे हे काम करण्यासाठी आज. तर मी हे काम आज करू शकणार नाही. हाऊ विल यू कम्प्लीट धिस वर्क इन 2 days. तुम्ही हे काम 2 दिवसात पूर्ण कसं कराल? आय विल ड्रॉप यू होम. मी तुम्हाला घरी ड्रॉप करेन. हाऊ लॉंग विल इट टेक मी टू लर्न इंग्लिश. युजली तुम्ही हा प्रश्न विचारत असता, हाऊ लॉंग विल इट टेक मी टू लर्न इंग्लिश. मला इंग्लिश शिकण्यासाठी किती दिवस लागेल किंवा किती वेळ लागेल. व्हॉट विल यू डू नेक्स्ट. तुम्ही पुढे काय कराल? विल यू हॅव अनदर कप ऑफ टी. तुम्ही अजून एक कप टी घ्याल का? ही विल बी ऑल राईट सून. तो लवकरच बरा होईल. ऑल राईट होईल. ही विल बी ऑल राईट सून. अशा पद्धतीनं आपण सेंटेन्सेसची प्रॅक्टिस केली जी डेली लाईफमध्ये आपण यूज करतो. तर आता आपल्याला एक्सरसाइज बघायची आहे. ही एक्सरसाइज तुमच्यासाठी काढली आहे मी. यामध्ये तुम्हाला सर्व कॅटेगरीचे सेंटेन्सची एक्सरसाइज करायची. जसं पॉझिटिव्हचे इथे काय येणार, इथे काय येणार. निगेटिव्हचं तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ओके. व्हर्बलची पॉझिटिव्ह येस पॉझिटिव्ह असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं. तर तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे. व्हर्बल क्वेश्चन्स. आणि पुढे अजून प्रॅक्टिस दिली आहे मी तुम्हाला. WH क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. जसं WH वर्ड काय टाकणार आणि कशा पद्धतीने तुम्ही सेंटेन्स बनवणार. बघा, सर्व गोष्टी तुम्ही शिकले, सगळी प्रॅक्टिस तुम्ही केली. आता हे सर्व सॉल्व करा. सॉल्व केल्यानंतर तुम्ही हे चेक करा. ॲन्सर शीट खाली आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी डिटेलमध्ये समजतील की तुम्ही मिस्टेक कुठे केली आहे. जर खूप मिस्टेक झाल्या असतील तर व्हिडिओ पुन्हा बघा. आणि ज्यांच्या खूप कमी झाल्या असतील मिस्टेक त्यांना कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही राईट ट्रॅकवरती आहात. अशाच पद्धतीनं प्रॅक्टिस करत जर गेले तुम्ही, डेफिनेटली तुम्हाला तुमचं गोल लवकरात लवकर अचीव होईल. तर या ठिकाणी आपण थांबू. भेटू अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसह उद्याला. तोपर्यंत सगळ्यांनी कीप प्रॅक्टिसिंग, कीप लर्निंग. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.